आज गडिंग्लज नगर परिषद यांच्या वतीने वटपौर्णिमा आणि बेंदूर सणाचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। एक झाड आईचे नवे ह्या संकल्पनेतून गडिंग्लज शहराला हरित शहर करण्याचा निर्धार यावेळी गडिंग्लज नगर परिषद मार्फत करण्यात आला। नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, मुख्य अधिकारी व नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या वृक्षारोपणचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। तुर्भट साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करत आहात, काय सांगाल? निश्चितच ज्या दिवशी मी प्रभारी नगराध्यक्षाचा चार्ज ज्या दिवशी घेतला, मी त्याच दिवशी सांगितलेलं की आम्ही आमचे नगराध्यक्ष साहेब होते महेश तुर्भट साहेब, त्यांनी गडिंग्लज ग्रीन सिटी करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकायचं आज ठरवलं होतं। त्याच माध्यमातून आमच्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे आमच्या भीमनगरमधला आहे तो स्वप्नील, त्याच्या माध्यमातून आम्ही काल ती जागा विविध ठिकाणी शोधली। तो 2 दिवस त्यात अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि खड्डे काढण्यापासून झाडं आणण्यापासून सगळी व्यवस्था त्यांनी केली। आम्ही फक्त नाम मात्र यात नगरपालिका असेल किंवा ह्यात सगळ्यात महत्त्वाचं मग पडद्यामागे जे काम करणारे आमचे वाघवेकर साहेब असतील, आमच्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रशासन अधिकारी आहेत शिवसाहेब, त्यांनी पूर्ण इथं ताकदीनं आम्हाला वृक्षारोपणासाठी जनजागृती करून माझी वसुंधरामधून गडिंग्लज किती ग्रीन करता येईल त्यासाठी सुद्धा आज नगरपालिकेची विशेष सभा आयोजित केली आहे। त्या सभेत सुद्धा आम्ही ग्रीन सिटी करण्यासाठी एक पाऊल उचलण्याचं काम केलं आहे आणि विविध विकास कामं, नवीन गार्डन असतील, जी जुनी गार्डन झाल्यात ती नवीन स्वरूपात त्यांना काम करण्यासाठी असेल हे आहे। आणि महेश तुर्भटमठ साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते आम्ही सत्यात उतरण्यासाठी निश्चितच प्रयत्न आम्ही सर्व नगरसेवक मिळून करू। आम्ही गडिंग्लज शहरातील तालुक्यातील शेतकरी वर्गाला आणि शेतकरी वर्गाला बेंदूरच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे माझ्या गडिंग्लज शहरातील माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी खरोखर महेश तुर्भटमठ साहेब असतील, आता प्रभारी नगराध्यक्ष आमचे मित्र महेश सलवादे असतील, त्यांचं मी मनापासून आभारी आहे। खरोखर हा उपक्रम पूर्व भागेल म्हणजे तुर्भटमठ साहेब जे म्हणत होते की पूर्व दिशेपासून ही शुभ कार्याची सुरुवात करायची आणि आज खरोखर मी भाग्यवान आहे की प्रभाग क्रमांक 9 मधून आज पूर्व दिशेपासून आज आम्ही गडिंग्लज शहरामध्ये हरित क्रांतीचा एक झाड आपल्या आईच्या नावाने असं जे संकल्प महेश तुर्भटमठांनी जो सोडलेला आहे त्याचं आज मुहूर्त स्वरूप आज आम्ही बेंद्राच्या निमित्तानं व वटपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही आज त्याची सुरुवात केली आणि खरोखर गडिंग्लज शहर हे हरित क्रांतीच्या दृष्टीनं तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे गडिंग्लज शहर हरित क्रांती दिसेल, त्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे। ग्रीन सिटीचा संकल्प व आमचे नेते सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी हा संकल्प सोडला। पहिल्यांदा आम्ही विद्या मंदिराच्या परिसरामध्ये आणि विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये तिथली जैवविविधता सुरक्षित राहण्यासाठी त्या ठिकाणी वृक्षारोपणाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 9 मधून रामगोंड पाटील व दर्शनाताई कुंभार यांच्या प्रभागातून जैवविविधतेचं संवर्धनाचं काम ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे। आज वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, ही सगळी जैवविविधतेची फार मोठी संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या आधारावरची सृष्टीची संपत्तीने वैभव अवलंबून असलेलं हा संदेश, निसर्गाचा संदेश आम्ही आजपर्यंत देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यामुळे गडिंग्लज नगरपालिकेचे आमचे मुख्याधिकारी, त्याचबरोबर ह्या विभागाचे काम पाहणारे वाघवेकर साहेब आणि तसेच सर्व नगरसेवक येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 400-500 झाडांचा संकल्प पूर्णत्वाला गेलेला पाहायला मिळेल आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये गडिंगमध्ये 5-1000 झाडं सुखरूपपणानं आणि व्यवस्थित व सुसंरक्षितरित्या जगलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जैवविविधतेचं संरक्षण करणारं आणि जैवविविधतेचं स्तोत्र निर्माण करून दाखवणारं एक शहर म्हणून आमचे आदरणीय नेतृत्व करणारे माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळेल। साहेब, माझी वसुंधरा अभियानात गडिंग्लज नगरपालिकेने राज्यात नंबर पटकावला होता, आज सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतात, काय सांगाल? माझी वसुंधरा अभियानामध्ये भूमी घटक आहे, यामध्ये वृक्षारोपणाला फार महत्त्व आहे आणि दरवर्षी आपण नगरपरिषदेमार्फत वृक्षारोपण करतच असतो। त्याचबरोबर नवनियुक्त पदाधिकारी जे आहेत लवकरात लवकर गडिंग्लज हे हरित शहर म्हणून एक नावारूपाला यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे। यामध्ये जर लोकसहभाग आपल्याला मिळाला तर जो आपल्याला कालावधी लागणार आहे तो आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये हे उद्दिष्ट साध्य करता येणं शक्य आहे आणि ज्या तरुणांनी ज्या माध्यमातून लोकसहभागातून हे काम होते त्यांच्याकरिता मी नगर परिषदेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। कार्यक्रम घेण्यात येत आहे, काय सांगाल? तर नमस्कार, माझं नाव स्वप्नील असुदे। गडिंग्लज हे हरित शहर करण्यासाठी
चालू असलेले सगळे नगरसेवक व म्हणजे इथल्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्य हातात घेतलेला आहे. यामध्ये आम्ही गेले 2 दिवस गडिंग्लजमधील वेगवेगळे स्पॉट हुडकून तिथं ती जागा हरित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मग त्यामध्ये वेगवेगळी जागा हुडकून त्यामध्ये खड्डे काढण्याचं काम हे गेले 2 दिवस सुरू आहे. त्यामध्ये आपले वागवेकर सर, CO आणि त्यानंतर महेशदा, गुंडूदा यांनी स्वतः जागा हुडकून इथं नगर म्हणजे आपलं गडिंग्लज शहर हे हरित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आज आम्ही हे पहिले वृक्षारोहण मोहीम आज हाती घेतली आहे. या अगोदर आपण किती झाडे लावली, कोणकोणत्या प्रकारचे? यामध्ये आम्ही वैयक्तिक गडिंग्लजमधले असे मित्रमंडळ म्हणून जवळपास 600 ते 700 झाडं या गडिंग्लज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली आहेत. आता ही पाठीमध्ये झाडं दिसलेली आहेत. ही पण आता इथं कुणाल कुंभार म्हणून आहे, हा स्वतः यांची झाडांची देखभाल करतो आणि इथं वाढतो. कोणकोणत्या प्रकारची ही झाडे आहेत? जवळपास आत्ता आम्ही देशी झाडं लावलेलो आहोत, पण हा रोड हा ऑर्नामेंटल रोड करण्यासाठी इथं आता आम्ही पाम व सुपारी ह्या झाडाला या रोडला लावतो.